नमस्कार मंडळी, चला पाहूया मजेशीर जोक्स. मंगू, जर मी नारळाच्या झाडावर चढलो तर मला इंजिनिअरिंग कॉलेजच्या मुली दिसतील का रे? चंगू, हो, आणि जर हात सुटला तर मेडिकल कॉलेजच्या पण दिसतील. पितळीची वाटीला कितीही घासा, ती सोन्याची होत नाही. हे वाक्य कुणीतरी ब्युटी पार्लरच्या बोर्डाखाली लिहून पळून गेले राव. वशिला म्हणजे काय? वय नाही, शिक्षण नाही, लायकी नाही, तरी काम होते, यालाच वशिला म्हणतात. मंडळी, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि हे भन्नाट विनोद तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. पुरुषाला 40च्या पुढे मैत्रीण असावी का? वकील, अजिबात नाही, 40 खूप झाल्या. बायकांना नावाच्या आधी सौ असे का लिहितात बरं? कारण ती एकटीच 100च्या बरोबरीची असते. लग्न ही अशी एकमेव जखम आहे जी होण्याआधीच हळद लावतात. पुण्यात एक आजी सिग्नल तोडून स्कूटीवरून पुढे गेल्या. ट्रॅफिक हवालदाराने शिट्टी वाजवून पाठलाग करत पुढच्या सिग्नलवर त्यांना अडवलेच. हवालदार, मी इतक्या शिट्ट्या वाजवल्या तरी तुम्ही थांबला का नाहीत? आजी, मेल्या, शिट्टी वाजवल्यावर थांबायचं आता वय आहे का माझं? शिक्षक, तर मग ससा आणि कासवाच्या गोष्टीतून काय बोध घेतला? पुणेरी विद्यार्थी, शर्यत हरलो तरी चालेल, पण झोप पूर्ण झाली पाहिजे. नवरा, गुढीवर तांब्या उलटा का ठेवतात? बायको, तुम्ही एवढे इंजिनियर आहात ना, मग सरळ ठेवून दाखवा. बायको, अहो ऐका ना, हे असं पांढऱ्या पॅन्टवर पिवळा शर्ट नका घालत जाऊ. नवरा, का? बायको, परवा तुम्हाला पाहून माझी मैत्रीण म्हणाली की तुझं वरण भात आलंय बघ. दोन वेडे एकमेकांना फोन करतात. पहिला वेडा, हॅलो, मी बोलतोय. दुसरा वेडा, काय योगायोग आहे, इकडे पण मीच बोलतोय. माणसाला फुकट गेलेल्या वेळेची किंमत तेव्हाच कळते जेव्हा फोन चार्जिंगला लावून बटन चालू करायचं राहूनच जातं. पुण्यातील घराबाहेरील पाटी, आमच्या मुलीचं यंदा लग्न करायचे नाही, स्थळ सुचवून त्रास देऊ नका, अपमान करण्यात येईल. त्या पाटीखाली एकानं लिहिलं, तुमचं स्थळ वेगवेगळ्या स्थळासोबत प्रेक्षणीय स्थळी फिरताना दिसतं, स्थळाचे परस्पर स्थलांतर होण्याआधी उरकून टाका. गुरुजी, गण्या, महाराष्ट्रातील 52 गावाची नावे सांग. गण्या, 40 गाव आणि बारामती. गुरुजी राजीनामा देऊन वनवासाला निघून गेले. कर्मचारी बॉसला फोन करतो, खूप पाऊस आहे, काय करू? बॉस, माझ्या हाताखाली काम करायचे आहे की घरी बायकोच्या हाताखाली, ते तूच ठरव. तर मंडळी, कसे वाटले तुम्हाला हे भन्नाट विनोद हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, खूप जणांमध्ये शेअर करा.
जेणेकरून हसण्याचा आनंद सर्वांना मिळेल. आणि हो, सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरायचं नाही. भेटूया पुढच्या एका अशाच ब्रँड न्यू धम्माल एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.